मी जर तुम्हाला व्हर्ब्स मागितली तर तुम्ही मला विचारणार कोणत्या काळाची? तर इंग्लिश मध्ये बेसिक टेन्सेस 3 आहेत. बेसिक टेन्सेस आर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत प्रामुख्याने जे आपल्याला व्याकरणामध्ये लागतात. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता इन्फिनिटिव्ह पासून सिंपल प्रेझेंट टेन्सची कोणकोणती रूपं मिळतात? तर टू गो, गो, गोज, टू गिव्ह, गिव्ह, गिव्स, टू टेल, टेल, टेल्स, अशी प्रत्येकापासून 2-2 मिळतात. टू गो, गो आणि गोज 2, टू टेल, टेल आणि टेल्स अशी 2. आता आम्ही प्रत्येकीला विचारीन मला सिंपल प्रेझेंट टेन्सची इन्फिनिटिव्ह पासून होणारी 2-2 व्हर्ब्स द्यायची. पहिल्यांदा प्राजक्ता. टू रन, रन, रन. टू सिट, सीट, सीट्स. मग सई. टू डू, डू, डज. टू मेक, मेक, मेक्स. बरोबर. नंतर पूजा. स्टँड, स्टँड, स्टँड्स. टू रीड, रीड, रीड्स. हा. नंतर टू राईट, राईट, राईट्स. टू ओपन, ओपन, ओपन. नंतर सुप्रिया. टू रीड, रीड, रीड्स. टू प्ले, प्ले, प्लेज. नंतर मानसी. टू शट, शट, शट्स. टू शो, शो, शोज. हा. आणि आता अक्षता. टू ब्रेक, ब्रेक, ब्रेक्स. टू सेंड, सेंड, सेंड्स. करेक्ट. म्हणजे तुम्हाला हे कळलं. टू हॅव या इन्फिनिटिव्हचं मात्र हॅव आणि हॅज अशी 2 व्हर्ब्स होतात आणि टू बी ची मात्र एम, इज, आर अशी 3 व्हर्ब्स मिळतात. टू बी ची कोणती कोणती मिळतात म्हणा माझ्या मागून. टू बी, टू बी, सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट, एम, इज, आर. एम, इज, आर. आता वाक्य तयार होताना द कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्स इज सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट. माझ्या मागून म्हणा. इंग्लिश सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इंग्लिश सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू is equal to सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट. subject, verb, object. आता मी तुम्हाला समजून सांगतो वाक्य डेव्हलप कसं होतं, सेंटेन्सची डेव्हलपमेंट कशी होती. बघा आता मी जातो, आय गो. आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट. आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल बाय बस. आय गो टू स्कूल बाय बस विथ माय फ्रेंड. असं वाक्य डेव्हलप होत जातं. आता या आय, वी, यू, ही, शी, इट, दे यांच्या पुढं ही व्हर्ब्स कशी चालतात ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण टू बी ची रूपं पाहूया. माझ्या मागून म्हणा. आय एम, I am, वी आर, we are, यू आर, you are, यू आर, you are, ही, शी, इट इज, he, she, it is, दे आर. they are. आय हॅव, I have, वी हॅव, we have, यू हॅव, you have, यू हॅव, you have, ही, शी, इट हॅज, दे हॅव. he, she, it has, they have. आय गो, I go, वी गो, we go, यू गो, you go, यू गो, you go, ही, शी, इट गोज, दे गो. he, she, it goes, they go. आय कम, I come, वी कम, we come, यू कम, you come, यू कम, you come, ही, शी, इट कम्स, दे कम. he, she, it comes, they come. आय डू, I do, वी डू, we do, यू डू, you do, यू डू, you do, ही, शी, इट डज, दे डू. he, she, it does, they do. आय रन, I run, वी रन, we run, यू रन, you run, यू रन, you run, ही, शी, इट रन्स, दे रन. he, she, it runs, they run. आय प्ले, I play, वी प्ले, we play, यू प्ले, you play, यू प्ले, you play, ही, शी, इट प्लेज, दे प्ले. he, she, it plays, they play. हा आता ही चालवलेले शब्द परत एकदा चालवायचे. सुरू करा बघू. 1, 2, 3 स्टार्ट. I am, we are, you are, you are, he, she, it is, they are. I have, we have, you have, he, she, it has, they have. I go, we go, you go,
you go. He, she, it goes, they go. I come, we come, you come, he, she, it comes, they come. I do, we do, you do, he, she, it does, they do. I run, we run, you run, he, she, it runs, they run. I play, we play, you play, he, she, it plays, they play. बरोबर. आता सिंपल प्रेझेंट टेन्स केव्हा होतो याचा एक नियम आहे, एक रूल आहे. माझ्या मागून म्हणा. सिंपल प्रेझेंट टेन्स शोज Simple present tense shows हॅबिट, जनरल ट्रुथ, युनिव्हर्सल ट्रुथ universal truth, अँड कस्टम. and custom. आता हा नियम कसा आहे पहा. हॅबिट, जनरल ट्रुथ, युनिव्हर्सल ट्रुथ अँड कस्टम. सिंपल प्रेझेंट टेन्स या गोष्टी दाखवतो. आपण उदाहरण पाहू. माय फादर रीड्स न्यूजपेपर एव्हरी डे इन द मॉर्निंग. माझे बाबा दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात, त्यांची ती सवय आहे. चिल्ड्रन प्ले फुटबॉल एव्हरी डे इन द इव्हिनिंग. दररोज संध्याकाळी मुलं फुटबॉल खेळतात, ही त्यांची सवय आहे. आता हॅबिट झाली. जनरल ट्रुथ म्हणजे काय? इंडियन विमेन वेअर साडीज. सर्वसाधारणपणे भारतीय स्त्रिया साड्या नेसतात. आता वेगवेगळे ड्रेस घालायला लागल्या, पण सर्वसाधारणपणे भारतीय स्त्रिया साड्या नेसतात. जनरली इंडियन फार्मर वेअर्स धोती अँड शर्ट. सामान्यपणे भारतीय शेतकरी धोतर आणि सदरा असा पोशाख परिधान करतो. आता शेतकरी ही वेगवेगळे पॅन्ट मॅनिले वगैरे घालायला लागले, पण जनरली दॅट इज जनरल ट्रुथ. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ. द अर्थ इज राऊंड. कुठेही गेलो तरी पृथ्वी गोल आहे, हे त्रिकालाबाधित सत्य. द अर्थ इज राऊंड. आणि कस्टम म्हणजे रूढी, परंपरा. वी फोल्ड अवर हँड्स अँड ग्रीट अवर गेस्ट्स. आपण हात जोडून पाहुण्यांचं स्वागत करतो, आपली परंपरा आहे. वी फोल्ड अवर हँड्स अँड ग्रीट अवर गेस्ट्स. लक्षात आलं? सिंपल प्रेझेंट टेन्स शोज हॅबिट, जनरल ट्रुथ, युनिव्हर्सल ट्रुथ अँड कस्टम. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणखी एक प्रेझेंट टेन्स मध्येच रचना आहे, त्याला इमॅजिनरी कन्स्ट्रक्शन म्हणतात. मी जर पक्षी झालो तर, इफ आय वेअर अ बर्ड. मी जर पंतप्रधान झालो तर, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर. आता या ठिकाणी वेअर येतं, खरं म्हणजे ते पास्ट टेन्सचं रूप आहे, तरी पण ते येतं कारण ती इमॅजिनरी कन्स्ट्रक्शन आहे. लक्षात आलं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. यासाठी आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल्स लागणार. आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? गोइंग, रनिंग, टॉकिंग, वॉकिंग, रीडिंग, स्लीपिंग, जम्पिंग, डान्सिंग, ही सगळी प्रेझेंट पार्टिसिपल्स आहेत. माझ्या मागून म्हणा. प्रेझेंट पार्टिसिपल्स Present participles गोइंग, रनिंग, कटिंग, वॉकिंग, टॉकिंग, रीडिंग, हॅविंग, बीइंग. हॅविंग हे टू हॅवचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. बीइंग हे टू बीचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं इक्वेशन पाहूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज इक्वल टू Present continuous tense is equal to am, is, are प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. present participle. आता हा जो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, यामध्ये क्रिया अपूर्ण असते किंवा क्रिया चालू असते. द ऍक्शन इज गोइंग ऑन. उदाहरण पाहूया. इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. आता एक गमतीदार विधान आहे बरं का. इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणजे कुत्री मांजरी पावसात भिजतायत किंवा कुत्र्या मांजऱ्यांचा पाऊस पडतोय असं नाही. इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणजे मुसळधार पाऊस पडत आहे, पाऊस पडण्याची क्रिया चालू आहे. द चाइल्ड इज क्राईंग फॉर इट्स मदर. इट इज गेटिंग डार्क. आपण म्हणतो ना अंधार पडतोय म्हणजे फॉल नव्हे. इट इज गेटिंग डार्क. रचना लक्षात घ्या. इट इज गेटिंग हॉट. काय उकडतोय हो? उकडत आहे. इट इज गेटिंग हॉट. माय फादर इज ड्रायव्हिंग द कार. आय एम प्लेइंग विथ माय फ्रेंड. या क्रिया सगळ्या अपूर्ण आहेत. द बॉईज आर कॉरलिंग लाऊडली. दे आर स्टँडिंग इन अ क्यू. रचना पहा. दे आर स्टँडिंग. द बॉईज आर कॉरलिंग. इट इज गेटिंग. द चाइल्ड इज क्राईंग. टू बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. एम, इज, आर प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. अपूर्ण क्रिया दाखवताना ही रचना होते.
hope you understand the topic in this video. Please subscribe our channel to watch more videos and encourage us for more videos by sharing with other parents and students. Thank you for watching.